नमस्कार. मी बापूसाहेब पाटील, सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष. मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की एक परिस्थिती होती जून 2025च्या पूर्वी की आपल्या भागामध्ये सकाळी गाड्या उशिरा यायच्या कचरा उचलण्याच्या. हडको स्टॉपच्या जे हडको भागातील लोक आहेत त्यांना हे जाणतात की आपल्या हडको बस स्टॉप पासून गणेश मोबाईल शॉपी जी आहे त्या ठिकाणी सकाळी 8 वाजेपर्यंत कचऱ्याचा ढीग राहायचा. इंदिरा गांधीच्या पुढे पंचशील बौद्ध विहार आहे त्या ठिकाणच्या मोकळ्या लेआउट मध्ये कचरा साचायचा. रविवारचा बाजार झाल्यानंतर सोमवारी कचरा रस्त्यावर दिसायचा, गुरुवारचा बाजार झाल्यानंतर शुक्रवारी कचरा ठिकाणी रस्त्यावर दिसायचा. काही व्यापारी लोकांचं म्हणणं होतं की मनपाचे अधिकारी येतात, तुमच्याकडे कॅरी बॅग आहेत, तुम्ही रस्त्यावर कचरा टाकता म्हणून तुम्ही फाईन दिलं पाहिजे, असं काही अधिकारी त्यांना आडमुठपणाचं धोरण अवलंबायचे. ही सगळी परिस्थिती त्यावेळेस चालू असताना जून 2025 मध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या क्षेत्रीय झोनचे अधिकारी बेग साहेबांना आम्ही विनंती केली की या ठिकाणी चांगला आम्हाला एक स्वच्छता निरीक्षक द्या. त्यानंतर या ठिकाणी रुपेश सरोदे यांची नियुक्ती जून 2025 रोजी झाली. त्यानंतर ही परिस्थिती एवढी बदलली की हडको स्टॉपला सकाळी 6च्या पूर्वी गाड्या येऊ लागल्या. गणेश मोबाईल शॉपीच्या पुढे जो कचरा 8 वाजेपर्यंत थांबायचा तो कचरा 6च्या पूर्वी उचललेला राहायचा. रविवारचा बाजार असेल, गुरुवारचा बाजार असेल, नेक्स्ट डे मध्ये रस्त्यावर तुम्हाला कुठे कचरा आपल्याला दिसत नव्हता. आपल्या पाऊस जेव्हा झाला त्यावेळेस ते नालीचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचायचं. पण रुपेश सरोदे साहेबांनी ती नाली पूर्ण ओपन करून त्या ठिकाणचा कायमस्वरूपी तो प्रश्न मार्गी लावला. अशी अनेक कामं केली त्यांनी. पंचशील बौद्ध विहाराच्या त्या ठिकाणचा पुढचा लेआउट त्यांनी रिकामा कचऱ्यापासून मुक्त करून घेतला. रमजान ईदचा महिना चालू असेल तर पूर्ण मशिदीला त्यांनी स्वच्छतेचं काम दिले, स्वच्छता करून घेतली. आता बाबासाहेब जयंती झाल्यानंतर प्रत्येक बौद्ध विहारामध्ये स्वच्छता मोहीम स्पेशली राबवण्यात आली. असा कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या शिडको भागात असताना महानगरपालिकेनं आज त्या अधिकाऱ्याची बदली केलेली आहे. या ठिकाणी दुसरा एक अधिकारी आपल्याला दिला आहे. ही परिस्थिती त्या सरोदे साहेबांमुळे या ठिकाणची परिस्थिती सुधारली होती, परंतु आता ती परिस्थिती राहणार नाही. मी महानगरपालिकेचे स्वच्छताच्या विभागातील जे सादिक साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली. सादिक साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्या शिडको भागातील अनेक नागरिकांनी रुपेश सरोदे यांना काढून दुसरे अधिकारी द्या अशी मागणी केली. आता ही जर मागणी कोणी केली, कोणत्या लोकांनी केली, एवढे लोक मनपाच्या अधिकाऱ्यांना जाऊन कधी भेटले, हा प्रश्न आम्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे. पण आम्हाला रुपेश सरोदे परत हवेत. शिडकोकरांना आता उद्यापासून हा फरक तुम्हाला सुद्धा देखील जाणवेल. हडको स्टॉपला गणेश मोबाईल शॉपीच्या समोर आजही कचऱ्याचे ढिग उद्यापासून दिसायला लागतील. रविवारचा शुक्रवारचा बाजार संपल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा कचऱ्याच्या गाड्या दिसायला लागतील. आपला कचरा रस्त्यावर दिसायला लागेल. ही परिस्थिती तुम्हाला आता यापुढे दिसणार आहे. आपल्या शिडको हडको भागामध्ये या मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपली बसेस पळवल्या, आपले मंगल कार्यालय पळवले, आपल्याला कुठलीही सोयी सुविधा दिलेली नाही. मनपाच्या शाळा आपल्या भागामध्ये नाहीत, सगळ्या 1 ते 18 प्रभागामध्ये आहेत. आता एवढं चांगलं एवढी वाईट परिस्थिती आपल्या भागात असताना रुपेश सरोदे सारखा एक चांगला अधिकारी आज आपल्यापासून तोडण्याचं काम या मनपा प्रशासन करत आहे. या विरोधामध्ये काँग्रेस या येत्या सोमवारपासून, परवा दिवशीपासून आता आपल्याला 1000 लोकांच्या स्वक्षरीची मोहीम, 1000 अर्ज घेऊन आम्ही आयुक्त साहेबाकडे जाणार आहोत की आता शिडको हडकोतील नागरिकांची मागणी आहे की रुपेश सरोदे आम्हाला द्या. आणि हे 1000 अर्ज आहेत तुमच्याकडे, 1000 कुटुंबाचे अर्ज आहेत, आम्हाला रुपेश सरोदे परत हवेत. बघू आता रुपेश सरोदेंना नको म्हणणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे की 1000 अर्जांची लोकसंख्या जास्त येते. मला या भागातील नगरसेवक सुद्धा लोकांमध्ये मिसळणारे आहेत. निश्चितपणे नगरसेवकांना सुद्धा माझी विनंती राहील की एक चांगला रुपेश सरोदे सारखा एक अधिकारी आपल्या भागाला परत हवा. यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट करावं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. पण शिडको हडकोसाठी रुपेश सरोदे साहेब परत आम्ही मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करू. आणि नागरिकांना सुद्धा विनंती आहे की आम्ही सोमवारपासून जो 1000 स्वक्षरी मोहीम अर्ज घेण्याची मोहीम आम्ही राबू, ती 10 दिवस चालेल. आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे ते अर्ज असतील, त्या आपल्या सोयीनुसार त्या पदाधिकाऱ्याकडून अर्ज घ्या आणि अर्ज भरून त्या सदर पदाधिकाऱ्याला देऊन टाका. आणि असं करून आपण 1000 अर्ज जमा करू आणि मनपा अधिकाऱ्याकडे देऊ. ही मोहीम आपल्याला यशस्वी केल्या तरच आपल्या शिडको हडको भागातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झाल्यासारखा होईल. धन्यवाद.